नेमका हा रस्ता कधी कंप्लीट होणार, त्याच्या डेडलाईन वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत, त्याकडे आपण कसं पाहता आणि आपण स्वतः केंद्रीय नेत्यांशी बोलून लवकरात लवकर हा प्रश्न कसा मार्गी लागेल आणि कोकणवासियांचा प्रवास हा कसा? मी नितीन गडकरींशी बोललो होतो. त्यांनी गणपती उत्सवापूर्वी रस्ता पूर्ण करणार सांगितलं होतं. आज ही परिस्थिती पाहिल्यानंतर परत त्यांना सांगेन किती दिवसात पूर्ण करणार आहात ते सांगा आणि दर्जेदार रस्ता होणार की नाही मी विचारेन आणि त्या मीडियाला सांगेन. आजच सांगेन. एक बैठक आज सरकारची महाराष्ट्र सरकारकडून आयोजित करण्यात आली होती. व्हिजन डॉक्युमेंट प्रारूप मसुद्याची महाराष्ट्राच्या विकासाचं जे व्हिजन डॉक्युमेंट आहे त्याविषयीची ही बैठक होती. कोणाची? महाराष्ट्राच्या विकासाकरता कोण करतंय? दोघेही करतायत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. मुद्दा एवढाच आहे की विरोधकांकडून आता प्रश्न उपस्थित केला जातोय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विषयावरची ही बैठक 2 वेगवेगळ्या वेळांना स्वतंत्र पद्धतीने लावलेली आहे. विरोधकांनी यावर सवाल उपस्थित केलेत की महाराष्ट्र सरकारमध्ये समन्वय नाही आहे का? समन्वय आहे ना. हे काय आहे, विकासाबद्दल हे घेणं हे चुकीचं नाही ना. याच्या दोघांच्या स्पर्धेचा प्रश्न नाही आहे, एकमेकाविरुद्ध नाही आहे. महाराष्ट्र विकासाची माहिती द्यायची आहे, त्यामुळे वेगळं काय नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने द्यावं. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि बिहार में चुनाव है. बिहार में चुनाव हमें कुछ मालूम, महाराष्ट्र का चला है, बिहार आज नहीं. राहुल गांधी वोट चोरी के लेकर आरोप लगा रहे हैं, मुख्यमंत्री पर भी लगा रहे हैं. राहुल गांधी और उद्धव ठाकरे दोनों जिस तरह बयान दे रहे हैं, बयानबाजी कर रहे हैं, वो लोगों के लिए, लोगों के हित में नहीं है और चुनाव के लिए भी कुछ उससे बोलने से फर्क पड़ने वाला है ही नहीं.